गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। तर आजचा हा ब्लॉग सुद्धा आहे उदयपूरमधला आणि हा सुद्धा ब्लॉग अतिशय इंटरेस्टिंग आहे। आम्ही बघायला चाललो होतो बडी मदार लेक, जे उदयपूरमध्ये खूप फेमस आहे। पावसाळ्यामध्ये तिथे खूप गर्दी असते आणि खूप सुंदर सुद्धा आहे। तिथे जाताना रस्ता सुद्धा छान आहे, आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप मस्त आहे, तुम्ही एन्जॉय करू शकता। आणि बेसिकली बाईक वरती जाल तर अजून तुम्हाला जास्त मजा येईल। तर तुम्ही बघू शकता किती छान रोड आहे। सीझन तर पावसाळ्याचाच होता, पण आम्हाला अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर पुढे पाऊस लागला। तिथे अगदी रॉयल बंगलो आणि रॉयल हॉटेल्स तुम्हाला बघायला मिळतील आणि सगळ्यांचं स्ट्रक्चर बऱ्यापैकी सेम आहे, पण एकदम रॉयल वाइब येते। पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी आम्ही थांबलो, कारण आम्हाला खूप भूक लागली होती आणि तिथे सुद्धा खूप इंटरेस्टिंग गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे, पुढे तुम्हाला बघायला मिळेल। आम्हाला तिथे भूक लागली होती म्हणून आम्ही मस्त गरमागरम भजी ऑर्डर केली आणि त्याच्यासोबत ही हिरवी चटणी मिळते ना, ती खरंच खूप छान लागते। आणि एकीकडे बघितलं तर पावसाचं वातावरण सुरू झालं होतं, म्हणजे मस्त थंड हवा येत होती। आणि मी तुम्हाला एक जुगाडू गोष्ट दाखवते तिथली। ही खुर्ची बघा, एकदम मजबूत आहे, पण ती खुर्ची एकदम वेगळी होती। म्हणजे तुम्ही खुर्ची म्हणून पण वापर करू शकता आणि स्टूल म्हणून सुद्धा वापर करू शकता आणि अतिशय इंटरेस्टिंग होती, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली। मस्त थंड हवा चालू होती, तर मॅगी पण मागवली, गरमागरम मॅगी सुद्धा आम्ही खाल्ली आणि ती मॅगी सुद्धा खूप छान होती। आणि त्यानंतर पुढे जाण्याचा प्रवास आहे तो आम्ही सुरू केला। फॉर्च्युनेटली तिथे पाऊस सुरू झाला नव्हता अजून, त्याच्यामुळे आम्ही पटकन निघालो। फायनली 30 मिनिटं वगैरे झाले असतील, म्हणजे 30-35 मिनिटं बाईकवरती, आणि मग आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो। आणि तिथे मंदिर वगैरे पण आहे आणि ऑलरेडी वीकेंड असल्यामुळे थोडीफार गर्दी होती। आणि तुम्ही बघू शकता पाणी अगदी कट टू कट भरलेलं आहे, समोरून लोक ये जा करत होते त्याच्यावरून। आणि तिथे पुढे जाऊन तिकडे फोटो पण काढण्यासाठी मस्त होतं। मी तुम्हाला पुढे दाखवते की तिथला व्ह्यू किती छान आहे, म्हणजे मध्ये जाऊन तर मी पूर्ण चारी बाजूचा व्ह्यू घेतलेला आहे आणि तो शेअर केलाय, तुम्ही बघा आता।
उदयपूरमध्ये पावसाळ्यामध्ये खूप ठिकाणं आहेत जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता, म्हणजे बडी मदार लेक, छोटी मदार लेक, फतेसागर. आणि आम्ही तर तिथे असताना फतेसागरला असं सहज जाऊन बसायचो, खूप एन्जॉय केलंय तिथे. आणि तुम्ही बघू शकता हे राजस्थानमध्ये, आणि कोण बोलेल का हे राजस्थानमध्ये, इतकं ग्रीनरी, इतकं सुंदर वातावरण, तुडुंब भरलेलं पाणी. आणि तिथे लेक तर इतके आहेत की मला वाटते कदाचित आम्ही सगळे लेक कव्हर पण नाही केले तिथे असताना. इतकं सुंदर आहे. आणि खरंच फिरण्यासारखी जागा आहे उदयपूर. म्हणजे 1-2 महिने जरी तुम्ही गेलात तरी तुम्ही सगळं कव्हर करू शकता. तर आम्ही मस्त पावसाळ्यामध्ये तिथे गेलो बडी मदार लेकला आणि मस्त एन्जॉय केलं. तिथे स्विमिंग वगैरे पण करतात, पण एका बाजूचं पाणी खोल आहे, म्हणजे माझ्या लेफ्ट हँड साईडला जे पाणी आहे ते खोल आहे, आणि राईट हँड साईडला लोक एन्जॉय वगैरे करतात खाली जाऊन मस्त पाण्यामध्ये. पण ते खोल पण आहे, तिथे थोडंसं जपूनच एन्जॉय करायला लागतं, कारण पूर्ण चिकट झालेलं असतं, पाणी ओव्हरफ्लो असतो आणि ग्रीनरी पण अतिशय घनदाट झालेली असते. त्याच्यामुळे थोडंसं जपूनच एन्जॉय करावं लागतं. तुम्ही कधी उदयपूरमध्ये गेलात तर बडी मदार लेक, छोटी मदार लेक नक्की बघा. पण सहसा पावसाळ्यामध्येच हे बघायला थोडासा मजा असते, कारण पाणी वगैरे मस्त भरलेलं असतं. पाऊस नसल्यामुळे तिथे आम्हाला सुद्धा छान एन्जॉय करता आलं. खूप सारे व्हिडिओज, खूप सारे फोटोज वगैरे मी घेतले तिथे आणि खूप मजा केली. तुम्ही पाणी आणि तिथला व्ह्यू बघू शकता, किती सुंदर होता. तिथून घरी जावंसं पण वाटत नव्हतं, इतकं छान होतं. पण पाऊस पडायच्या आधीच आम्ही तिथून निघालो, कारण बाईकवरती जायचं होतं आणि रेनकोट असला तरी भिजायला होतं. एक 2 तासांनी आम्ही सुद्धा तिथून निघालो, कारण पाऊस खूप भरला होता आणि बाईक होती एकतर आमच्याकडे. जरी रेनकोट असला तरी पण भिजायला होतं. आणि घरी जाताना आम्ही वेगळा रूट घेतला होता, त्याच्यामुळे तिथे ना थोडासा रस्ता खराब सुद्धा होता त्याच्यामुळे. पण तिथे आम्ही खूप छान एन्जॉय केलं. आणि अशा ठिकाणी गेल्यामुळे ना आपला मूड खूप फ्रेश होतो आणि एकदम रिफ्रेशिंग वाटतं आपल्याला. आणि उदयपूरमध्ये जर तुम्ही गेलात ना तर वेळात वेळ काढून ह्या सगळ्या ठिकाणी जा, तुमचा मूड चांगलाच होईल याची मी गॅरंटी देते. घरी जाताना आठवड्याभराच्या भाज्या पण घेऊन गेलो आणि नारळ वगैरे पिऊन गेलो, कारण तिथे नारळ खरंच खूप चांगले मिळतात. जरी उदयपूर हे राजस्थानमध्ये असलं तरी तुम्हाला तिथे सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे मिळतात. घरी जाताना एकदम थंड आणि पावसाचं वातावरण झालं होतं, त्याच्यामुळे गरमागरम सूप पिऊन आम्ही गेलो. आणि हे आमचं खूप फेवरेट हॉटेल होतं, कारण इथलं जेवण आम्हाला खूप आवडायचं आणि दरवेळी आम्ही इथलंच जेवण जेवायचो. तर आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.